आजकाल लोकांचं जीवन अगदी धकाधकीचं झालंय, त्यामुळे त्यांचं लोकांचे राहणीमान आणि खाणं पिणं यामुळे लोक कमी जगत आहेत. अगोदरच्या काळातील लोक 100 पार करायची, आता 60 पार करणं सुद्धा मुश्किल झालेलं आहे. मग अशातच जर तुम्ही आहार न ठेवला, तुम्ही व्यायाम केला आणि फळं वगैरे खाल्ली तर तुम्ही 100 वर्षापर्यंत नक्कीच जाऊ शकता, परंतु तसं वागलं पाहिजे. आता एक असं जे फळ आहे जे खाल्ल्यावर तुम्ही जवळपास 100 वर्षापर्यंत जगाल, तर हे फळ नक्की कोणतं आहे याच्याबद्दल आपण सविस्तर माहिती पाहणार आहोत. शास्त्रज्ञांच्या मते हे जे फळ आहे ते संजीवनी म्हणून मानलं जातं. असं या फळात काय आहे की माणूस अक्षरशः 60 वर्षाच्या पुढे जगू शकतो. हे फळ आणि याची माहिती ऐकल्यावर तुम्ही या फळाला खाण्यासाठी उत्सुक व्हाल. पण मित्रांनो, हे फळ वर्षातून 2च महिने या झाडाला लागतं. चला तर या संपूर्ण घटनेचा रिपोर्ट बघूया आणि कशा प्रकारे तुम्ही सुद्धा तुमचं आयुष्य वाढवू शकता हे फळ खाऊन. असं काय आहे या फळात जे खाल्ल्यावर तुमचं आयुष्य वाढेल? हे फळ खायला गोड तर आहेच, परंतु ते खाल्ल्यानंतर तुमचं सुद्धा आयुष्य वाढेल. घोटीच्या आकारासारखं हे लहान फळ दिसणार, पण हे फळ जरी लहान असलं तरी त्याची कीर्ती मात्र महान आहे. तर या फळाला भोकर असं म्हणतात. भोकर हे एक औषधी फळ आहे जे टर्मानियालिया बिलॅरिक या वृक्षावर येतं. याला मराठीत भोकर किंवा बेहडा, संस्कृतमध्ये विभितक तर इंग्रजीत बेलरिक मायरोबोलॅन असं म्हणतात. हे फळ प्राचीन काळापासून भारतीय आयुर्वेदामध्ये अत्यंत महत्त्वाचं मानलं गेलंय. त्रिफळा हे सुप्रसिद्ध आयुर्वेदिक मिश्रण 3 मुख्य फळांपासून बनते: हरड, बेहडा, भोकर आणि आवळा. भोकर वृक्ष हा फार मोठा आणि छायादार असतो. त्याची उंची 20 ते 30 मीटरपर्यंत जाऊ शकते. पानं मोठी असून एका टोकाला गटात येतात. फळ गोडसर कडवट चव असलेली हिरवट ते फिकट तपकिरी रंगाची असतात. भोकराच्या फळात एक बी असते जी उपयोगी सुद्धा असते. भोकर हे त्रिफळामधील एक प्रमुख घटक आहे. त्रिफळा हे पाचन शक्ती सुधारण्यासाठी, शरीर डिटॉक्स करण्यासाठी आणि दीर्घकालीन रोगांवर उपयोगी समजलं जातं. विभितकाचा उपयोग कफ, कोरडा खोकला, दमा आणि डोळ्यांचे विकार यावर होतो. हे हृदयाला टॉनिकसारखं काम करतं आणि रक्तशुद्धीकारक आहे. विभितकाचा उल्लेख आयुर्वेदाचार्य चरक आणि सुश्रुत यांनी त्यांच्या ग्रंथात केला आहे. याचं नाव विभितक म्हणजे भीती दूर करणारा असंही आहे. रामायण, महाभारत आणि अन्य धर्मग्रंथांमध्ये त्रिफळाचा उल्लेख असून त्यात विभितकाचं स्थान महत्त्वाचं आहे. भोकर वृक्षामुळे प्रदूषण कमी होतं, पक्ष्यांना आश्रय मिळतो. त्याचं लाकूड सुद्धा काही भागात इंधनासाठी वापरलं जातं. निसर्ग ही मानवासाठीची सर्वात मोठी औषधशाळा आहे. आपण जे विविध विटॅमिन्स आणि मिनरल्स गोळ्यांच्या स्वरूपात घेतो तेच घटक निसर्गानं फळ, भाज्या आणि वनस्पतींमध्ये भरभरून दिले आहेत. काही फळं तर इतकी गुणकारी असतात की त्यांना औषधांची खाण म्हणावं लागेल. असंच एक बहुगुणी फळ म्हणजे भोकर. भोकर म्हणजे काय? भोकर फळाचं मराठीत गोंदन, हिंदीत लासोरा, संस्कृतमध्ये श्लेष्मात्मक आणि इंग्रजीत इंडियन चेरी असं नाव आहे. हे फळ आकारानं लहान सुपारीसारखं असतं. शक्तिवर्धक आणि औषधी गुणधर्मांनी परिपूर्ण असलेल्या या फळाचे उपयोग अनेक प्रकारच्या आजारांवर होतात. भोकर झाड कुठं आढळतं? भारतासह श्रीलंका, चीन, तैवान, इजिप्त आणि इंडोनेशियात याचं झाड आढळते. महाराष्ट्रात हे झाड विशेषतः पश्चिम घाट, कोकण आणि सातपुडा भागात जंगलात नैसर्गिकरित्या उगम पावते. हे झाड 10 ते 12 मीटर उंचीचं असतं आणि सदापर्णी म्हणजे कायम हिरव्या पानांनी बहरलेलं असतं. भोकर फळ कधी मिळतं? या झाडाला फळं लागतात वर्षातून फक्त 2च महिने, जुलै आणि ऑगस्ट दरम्यान. सुरुवातीला फळं हिरवी असतात, पिकल्यावर ती गुलाबी किंवा तांबूस पिवळी होतात. चवीला हे फळ गोडसर असतं. भोकरचे आरोग्यदायी फायदे: कच्च्या फळांपासून लोणचं बनवलं जातं. काही जण त्याची पावडर करून साठवतात, तर काहींना पिकवलेली फळं खाणं आवडतात. भोकर फळ हे कृमीनाशक, कफोत्सारक तसेच खोकला, कोरडा खोकला, छाती व मूत्रनलिकेचे त्रास, पित्त प्रकोप, ताप, तहान, मूत्रदाह व व्रणांवर उपयोगी आहे. साल आणि पानांचाही आहे उपयोग. भोकराच्या सालीत फुफ्फुसांचे विकार दूर करणारे गुण असतात. त्वचारोग, खाज, अतिसार, मोडशी यावर साल वापरली जाते. साल सौम्य शक्तिवर्धक म्हणूनही काम करते. पानं डोकेदुखी आणि जखमांवर लावतात. औषधांचा भांडारच: भोकर हे फळ म्हणजे निसर्गाची देणगी असलेलं औषधाचं भांडारच आहे. याच्या प्रत्येक झाडाचा भाग, फळ, साल, पाने औषध म्हणून वापरता येतात. पण हे फळ फक्त 2 महिन्यांसाठीच उपलब्ध असतं, त्यामुळे त्याचा हंगामात जरूर लाभ घ्या.